नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी आपण इथे लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत. केसागर पब्लिकेशनतर्फे बेसिक टू ॲडव्हान्स स्टडी कसा करायचा, कुठली पुस्तकं वापरायची हे आपण बऱ्याच सेशनमध्ये सांगितलेलं आहे. PYQ ॲनालिसिस देखील आपण इथे बघत आहोत. स्टेट बोर्डासोबतच जे थोडेसे चांगले कंटेंट असलेले किंवा आयोग तुम्हाला ज्या पद्धतीनं डीपमध्ये क्वेश्चन विचारतोय तर त्याच्यासाठी बुकलिस्ट मी तुम्हाला इथे कायमच सांगत आलेली आहे. तर मॉडर्न इंडियन हिस्ट्री हा जो पार्ट आहे आपल्या परीक्षेमधला, दिवसेंदिवस आयोग खूप डिफिकल्ट असे क्वेश्चन विचारत आहे. सो आपल्याला त्याच्यामध्ये डीपमध्ये जाणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, रेफरन्स बुक वापरावे लागतात. आता जरी तुमच्याकडे रेफरन्स बुक वाचायला वेळ नसेल तर तुम्ही आत्ताच्या येणाऱ्या एक्झामसाठी 29वी आवृत्ती वाचू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला थेरी प्लस क्वेश्चन आन्सर मिळून जातील. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे 500 प्लस क्वेश्चन मिळत आहेत, प्लस थेरी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे PYQ ॲनालिसिससाठी जे बुक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणता प्रश्न कोणत्या पुस्तकामधून विचारलेला आहे, कोणत्या पेज नंबरवरून विचारलेला आहे, सगळं या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, ओके. आणि याच्या व्यतिरिक्त आता आज आपण घेतो हिस्ट्रीचं सेशन. तर हिस्ट्रीसाठी तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती जवळजवळ 20 ते 25 प्लस पुस्तकं मिळतात. त्याच्यामधलं आत्ताचे खूप सारे क्वेश्चन जे आहेत ना, ते वतू देशपांडे सरांच्या पुस्तकातून कव्हर होत आहेत, लक्षात घ्या. आणि या पुस्तकातून तुमचे मार्क्स पण खूप सारे कव्हर होतात. याला ऑप्शन पण अजून बरीच पुस्तकं आहेत. तुम्हाला क्वेश्चन आन्सरसाठी पुस्तक पाहिजे असेल तर बी पाटील सरांचं पुस्तक बेस्ट आहे, त्याच्यातून आपण खूप सारे क्वेश्चन घेतलेले पण आहेत. ठीक आहे, ओके. तर ही पुस्तकं तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जातील. सोबतच Amazon फ्लिपकार्टवरती पण मिळतील आणि जे प्रमुख पुस्तक विक्रेते आहेत त्यांच्याकडे देखील मिळून जातील. ठीक आहे, ओके. चला, तर आजचं सेशन आपण स्टार्ट करतोय. आपण सुरुवातीपासून घेतोय. भारतातील ब्रिटिश राजवट आणि ब्रिटिश राजवटीची सुरुवात, शासनाची स्थापना आणि परिणाम. ठीक आहे, ओके. क्विक रिव्हिजन आहे, त्याच्यामुळे जास्त काही आपण डीपमध्ये जाणार नाही. बघा, प्राचीन काळापासून आपल्या भारताला एक संपन्न राष्ट्र म्हणून ओळखलं जात होतं, बरोबर. भारताचा युरोपियन राष्ट्रांशी जमीन आणि समुद्रामार्गे व्यापार चालत होता. लक्षात ठेवा, युरोपियन राष्ट्रांशी जो व्यापार चालत होता तो फक्त जमिनी मार्गे नव्हता तर समुद्रामार्गे पण होता. ठीक आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. आणि 7व्या शतकामध्ये या व्यापारी मार्गावर, म्हणजे कोणते व्यापारी मार्ग, जमीन मार्ग आणि समुद्री मार्ग, तर या व्यापारी मार्गावर आशिया आणि उत्तर आफ्रिकेतील बहुतेक देश अरबांनी जिंकले होते. लक्षात ठेवा, या व्यापारी मार्गावर जे काही देश होते ना, ते देश आशिया आणि उत्तर आफ्रिकेतील कोणी जिंकले होते, अरबांनी जिंकले होते. मग प्राचीन काळापासून जो व्यापार चालू होता ना, आता यांनी हे जिंकल्यामुळं, अरबांनी हे देश जिंकल्यामुळं अडथळा होऊ लागला. ठीक आहे, ओके. आणि 1453 मध्ये काय झालं, तुर्कांनी काय केलं, पूर्व रोमन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपल. आता जर आयोगाने क्वेश्चन विचारले ना की 1453 डेट तुम्हाला लक्षात ठेवावी लागते, पूर्व रोमन लक्षात ठेवावं लागतं, कॉन्स्टँटिनोपल लक्षात राहतं, पण जिथं एरर टाकले जातात ना तो भाग तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. तर इथं काय झालं, तुर्कांनी काय केलं, 1453 मध्ये पूर्व रोमन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपल जिंकून घेतल्यामुळे काय झालं, जो खुशकीच्या मार्गाने होणारा व्यापार होता तो बंद पडला. आपल्याला विधान आणि कारण मध्ये विचारलं जातं की खुशकीच्या मार्गाने होणारा जो व्यापार होता तो का बंद पडला, तर रिझन आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, मग भारताशी या मार्गाद्वारे होणारा जो व्यापार होता तो युरोपियन देशांना कसा होता, फायदेशीर होता. लक्षात ठेवा, ओके, अतिशय फायदेशीर होता. पोर्तुगाल, स्पेन इत्यादी देश भारताकडे जाणाऱ्या सागरी मार्गाचा शोध घेऊ लागले. ओके. आणि याच प्रयत्नातून काय झालं, पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा, डेट लक्षात ठेवा, 1498, केप ऑफ गुड होपला वळसा घालून कोणत्या किनाऱ्यावरती, पश्चिम किनाऱ्यावरती, कोणत्या बंदरावरती, कालिकत बंदरावरती. इथे तुम्हाला एरर टाकले जातात, लक्षात ठेवा. ठीक आहे, इथं पोहोचला. आता वास्को द गामाचा जो शोध होता ना, याच्यामुळे काय झालं, भारत आणि युरोप संबंधाच्या इतिहासामध्ये एका नव्या युगाला प्रारंभ झाला. लक्षात ठेवा बरं का, भारत आणि युरोप संबंध जे आहेत ना, तर या संबंधांच्या इतिहासात एका नव्या युगाला प्रारंभ झाला. आणि हा मार्ग खुला होताच प्रथम व्यापारी म्हणून आणि नंतर वसाहतकार म्हणून युरोपीय भारतामध्ये आले, हे आपल्याला माहितच आहे, बरोबर. म्हणजे पोर्तुगीजांनी काय केलं, भारतामध्ये येऊन वखारी स्थापन केल्या. या वखारींचा क्रम पण आपल्याला विचारला जातो. 1602 मध्ये याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन होता बघा, आपण जेव्हा क्वेश्चन घेतले होते
1602 डच ईस्ट इंडिया कंपनी, ठीक आहे, ओके. आणि त्यांनी पश्चिम किनाऱ्यावरती वसाहती स्थापन केल्या. पूर्वेकडे पोर्तुगीज आणि डच यांचा चाललेला व्यापार पाहून 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली, बरोबर. 1664 मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. तर हे तुम्हाला विचारलं जातं, डच ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी यांचा स्थापना दिनांकानुसार क्रम लावा, ठीक आहे. तर 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, 1602 मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनी, 1664 मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, ठीक आहे. आणि या व्यापारी कंपन्या ज्या होत्या ना, याच्यामध्ये सत्ता स्पर्धा झाली आणि त्याच्यामध्ये कोण जिंकले? इंग्रज जिंकले, बरोबर. आणि ब्रिटिशांनी काय केलं? या संधीचा फायदा घेतला आणि संपूर्ण भारत जिंकून त्याच्यावरती काय केलं? आपलं प्रभुत्व निर्माण केलं, ठीक आहे, ओके. क्लिअर? इथपर्यंत समजलं? जिथे क्वेश्चन येतात ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. आता बघूया आपण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, कारण आता इथून पुढे कोणाचा इथं वर्चस्व चाललेलं आहे? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं, ठीक आहे. पूर्वेकडील देशांशी पोर्तुगीज आणि डच यांच्यात चाललेल्या व्यापारावर इंग्रज व्यापाऱ्यांची नजर होती का? ऑब्व्हियसली असणार, कारण त्यांचे प्रतिस्पर्धी होते, बरोबर. मग 1599 मध्ये साहसी व्यापारी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यापाऱ्याच्या एका गटाने काय केली होती? ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती. लक्षात ठेवा बरं का. 31 डिसेंबर 1600 ला काय झालं? कोणत्या राणीनं? एलिझाबेथ, तुम्हाला व्हिक्टोरिया दिलं जातं. या राणीनं काय केलं? पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची, व्यापारी वखारी स्थापन करण्याची सनद दिली, ओके. आता या सनदेनुसार कोणते अधिकार प्राप्त झाले याच्यावरती क्वेश्चन असतो, की जी सनद दिली होती याच्यानुसार पूर्वेकडील व्यापाराचा एकाधिकार, युद्ध पुकारणे, शांतता प्रस्थापित करणे आणि कायदे करणे हे असतात तुमचे ऑप्शन, ओके. कोणते अधिकार राणीनं दिले? तर हे 4 ते 5 अधिकार राणीनं दिले होते. आणि 1608 मध्ये जसं त्यांना इथं वखारी स्थापन करण्याचा अधिकार दिला होता, तर इथं 1608 मध्ये पहिली वखार पश्चिम किनाऱ्यावरील सुरत येथे स्थापन झाली. अगेन इथं तुम्हाला क्वेश्चन असतो, डेट विचारली जाते, किनारा विचारला जातो, ठिकाण विचारलं जातं, ठीक आहे. 1613 मध्ये काय झालं बघा? मुघल बादशाहकडून विशेष सवलती मिळवण्यासाठी कॅप्टन हॉकिन्स याला मुघल बादशाह जहांगीरच्या दरबारी पाठवण्यात आलं. अगेन इथं पण क्वेश्चन विचारला जातो की कोणत्या मुघल बादशाहच्या दरबारी कॅप्टन हॉकिन्स याला विशेष सवलती मिळवण्यासाठी पाठवण्यात आलं? ऑप्शन असतो अकबर, जहांगीर, हुमायून. तर आपलं ऑप्शन काय असेल? जहांगीर, ठीक आहे, ओके. आणि यावेळी वखारी स्थापन करण्याची परवानगी देणारी एक शाही सनद मुघल दरबारकडून कोणाला मिळाली? कंपनीला मिळाली, ठीक आहे, ओके. लक्षात ठेवा. याच्यानंतर बघा 1615 मध्ये काय झालं? कंपनीने सर थॉमस रो याला मुघल दरबारी पाठवलं. बघा, पहिल्यांदा कॅप्टन हॉकिन्सला पाठवलं, दुसऱ्या वेळेस सर थॉमस रो याला पाठवलं. मग त्यानं काय केलं? सर थॉमस रो यानं मुघल बादशाहची भेट घेतली आणि मुघल साम्राज्याच्या भागामध्ये वखारी उघडण्याची प्राप्त केली, ओके. आणि मग पुढे ब्रिटिशांनी काय केलं? पुढील काळामध्ये सुरत, भडोच, आग्रा, अलाहाबाद, कलकत्ता, मछलीपट्टणम, मद्रास, राजापूर, मुंबई या ठिकाणी वखारी उघडल्या. इथं पण क्वेश्चन असतो की कोणत्या ठिकाणी वखारी उघडल्या, ठीक आहे, ओके. तर ही सगळी नावं तुमच्या लक्षात असली पाहिजे. आता या वखारींपैकी ब्रिटिशांच्या प्रसाराची मुख्य केंद्रे कोणती? मुंबई, मद्रास आणि कलकत्ता. पुढे जाऊन तुम्हाला याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जातो, ठीक आहे. याच्या बाहेर एकही क्वेश्चन जात नाही, एकही क्वेश्चन जात नाही 100%, ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा 1664 मध्ये फ्रान्सच्या राजाच्या आशीर्वादाने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली, बरोबर. आणि थोड्याच काळामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी स्पर्धा करू शकेल इतकी ती प्रबळ झाली. म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये स्पर्धा, ठीक आहे. मग फ्रेंचांच्या वखारी कुठे होत्या? सुरत, मछलीपट्टणम, चंद्रनगर, पॉंडिचेरी. अगेन इथं तुमचा क्वेश्चन असतो, भारतामध्ये व्यापार आणि वसाहती या कारणावरून इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात स्पर्धा. लक्षात ठेवा, इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये जी तीव्र स्पर्धा होती भारतामध्ये, ती कशासाठी होती? व्यापार आणि वसाहती या 2 कारणावरून होती, ठीक आहे. आणि मुघल साम्राज्याचं विघटन झालं. या विघटनाच्या काळामध्ये फ्रेंच आणि इंग्रज यांच्या दोघांच्या आकांक्षा उफाळून आल्या. त्याच्यामुळे त्यांच्यामधलं शत्रुत्व अजूनच वाढलं. त्यांचं उद्दिष्ट एकच होतं, काय करायचं? प्रतिस्पर्धी कंपनीला भारतातून हाकलून लावायचं आणि तिचा आपला स्वतःचा एकाधिकार आणि राजकीय प्रभाव प्रस्थापित करायचा, ठीक आहे, ओके. आणि याच्यामुळे काय झालं बघा, 1744 ते 1763 या कालखंडामध्ये
3 कर्नाटक युद्ध झाली. आपण अधूनमधून काही वाचतो, अधूनमधून वाचलं तर इतिहास समजत नाही, हे लक्षात ठेवा. 3 कर्नाटक युद्ध झाली. 1760 मधील तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये, ज्याला आपण वॉन्दिवॉश म्हणतो, इथं फ्रेंचांनी इंग्रजांचा पराभव केला आणि या युद्धाने भारतातून राजकीय दृष्ट्या कुणाचं उच्चाटन केलं? फ्रेंचांचं उच्चाटन केलं. ठीक आहे. डच सत्ता निष्प्रभ ठरली. पोर्तुगीज गोवा दीव दमण या प्रांतापुरतेच मर्यादित होते आणि इंग्रजांनी भारतातील सत्ताधीशांचा पराभव केला आणि त्यांच्या प्रदेशावरती वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली. ओके, क्लिअर, लक्षात आलं? 3 कर्नाटक युद्ध का झाले? ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, कंपनीच्या राजवटीच्या स्थापनेची कारण. का बरं कंपनीची राजवट इथं स्थापन झाली? पहिलं रिझन होतं, मुघल साम्राज्याचा ऱ्हास झाला, मुघल साम्राज्याचं विघटन झालं. बघा, 17व्या शतकाच्या अखेरपर्यंत जर तुम्ही बघितलं तर मुघल साम्राज्य आशियामधलं सर्वात वैभवशाली होतं. बरोबर, सम्राट अकबर धर्मसहिष्णू धोरण राबवत होता. मुघल साम्राज्य त्यांनी दृढ केलं. त्यांच्यानंतर जहागीर आणि शहाजहा यांनी पण याच धोरणाचा अवलंब केला. इथं नोट करून घ्या, धर्मसहिष्णुता अकबरासोबतच जहागीर आणि शहाजहान यांनी पण अवलंबलं होतं. मात्र औरंगजेब सहिष्णू धोरणाला म्हणजे असहिष्णू होता. तो हिंदू विरोधी धोरण होतं, जिझिया कर होता, मानहानिकारक निर्बंध होते, हिंदूची पवित्र मंदिरे फोडण्याचे प्रकार झाले औरंगजेबच्या काळामध्ये. बरोबर, याच्यामुळे काय झालं, मुघल सत्तेविरुद्ध उठाव व्हायला सुरुवात झाली आणि औरंगजेबाच्या काळामध्ये किंवा त्यांच्या उत्तरार्धामध्ये भारताच्या निरनिराळ्या भागामध्ये बंड होऊ लागले. याच्यामध्ये तुम्हाला उत्तरेमध्ये शीख, सतनामी, जाट, बुंदेले आणि राजपूत यांनी मुघलांविरुद्ध उठाव केले. ठीक आहे, लक्षात ठेवा बरं का, कोणी कोणी उठाव केले उत्तरेमध्ये. दक्षिणेमध्ये तर मराठ्यांनी मुघलांना जबरदस्त आव्हान दिलं आणि हा संघर्ष औरंगजेबाच्या मृत्यूनेच संपला. त्याच्या जीवनाची अखेरची 25 वर्ष चिवट शत्रू म्हणजे मराठ्यांशी झुंजण्यात गेली आणि उत्तरेतील त्याच्या अनुपस्थितीमुळे शासकीय यंत्रणा दुबळी झाली. ठीक आहे, मराठ्यांविरुद्ध युद्धामध्ये मनुष्यबळ हानी झाली, वित्त हानी झाली, सतत युद्ध, याच्यामुळे कृषी, उद्योग, व्यापार याच्यावरती परिणाम झाला आणि अर्थव्यवस्था कोलमडली. ठीक आहे. ओके, राजकीय परिस्थिती तर अस्थिर झालीच होती. म्हणजे औरंगजेबाच्या उत्तराधिकारत्यात इथं खंबीरपणा, कर्तबगारी आणि राजकीय दूरदृष्टी यांचा अभाव होता. परिणामी काय झालं, मराठे आणि नंतर इंग्रज यांचे मुघल सत्तेला धक्के बसले आणि मुघल साम्राज्य कोसळलं. ओके, क्लिअर. दुसरं रिझन होतं बघा, भारतातील प्रांतीय सत्ताधीश आणि परस्परातील संघर्ष. बघा, औरंगजेबाचा मृत्यू झाला. बरोबर, राजकीय पोकळी भारतातील कोणत्याही राजकीय सत्तेला, कारण मुघल साम्राज्यच खूप मोठं होतं. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर वारसा युद्धामध्ये प्रांतीय सत्ताधीशांनी भाग घेतला, संघर्ष पण केला. लक्षात घ्या, निजाम, मराठे, टिपू आणि शीख या सत्तांच्या संघर्षात निर्माण झालेली राजकीय पोकळी कोणी भरून काढली? इंग्रजांनी. कारण यांच्यामध्ये एकी होती का? नव्हती. आणि भारतीय सत्ताधीशातील अंतर्गत संघर्ष ब्रिटिश सत्ता स्थापन व्हायला कारणीभूत ठरला. ओके, क्लिअर. पुन्हा त्याच्यानंतरचं रिझन आहे बघा, याच्यामध्ये जर बघितलं तर हैदराबाद आणि कर्नाटक संघर्ष. बघा, निजाम उल मुल्क आसफ जहा हा औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल दरबारातील एक प्रमुख उमराव होता. ओके, मुघल दरबारातील सय्यद बंधूंचा प्रस्थ मोडून काढण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली. त्याला बक्षीस म्हणून दक्षिणच्या सुभ्यावर सुभेदार म्हणून नेमणूक झाली. दिल्ली दरबारचे वजीरपद पण त्याच्याकडेच होते. याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे, क्वेश्चन पेपर काढून बघा. पण काय झालं, तिथल्या राजकारणाला तो कंटाळा, तो दक्षिणेत परत आला आणि हैदराबाद या ठिकाणी त्याने स्वतंत्र निजामशाहीची 1724 मध्ये स्थापना केली. बघा, निजामशाही, बरीदशाही याच्यावरती क्वेश्चन आलाय. तर स्वतंत्र निजामशाहीची स्थापना 1724 मध्ये कोणी केली? निजाम उल मुल्क आसफ जहा. ठीक आहे, मुघल सम्राटाचे सार्वभौमत्व त्याने कधीच अमान्य केले नाही. मात्र व्यावहारिक दृष्ट्या तो स्वतंत्र शासक बनला आणि 1748 मध्ये निजाम उल मुल्कचं निधन झालं आणि तिथे अराजकाला सुरुवात झाली. ठीक आहे, ओके. आणि हैदराबाद राज्य नामधारी का होईना कुणाच्या सार्वभौमत्वाखाली होतं? दिल्ली सरकारच्या. त्याचप्रमाणे कर्नाटकचा नवाब निजामाच्या नियंत्रणाखाली होता. सादुल्ला खान याच्यावरती क्वेश्चन आलाय. आपला पुतण्या दोस्त अली याला आपला वारस घोषित केलं, त्यानं निजामाला विचारलं नाही आणि कर्नाटकच्या राजकारणामध्ये वारसा हक्काच्या कारणावरून काय झालं, अराजकाला प्रारंभ झाला आणि ही परिस्थितीच भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता
स्थापन करण्याला कारणीभूत ठरली गेली. ठीक आहे, ओके क्लिअर. नेक्स्ट बघा, मैसूर. हैदराबादच्या खालोखाल दक्षिणेतील मैसूर राज्य महत्वाचं होतं. विजयनगर साम्राज्याचं पतन झालं, त्याच्यानंतर मैसूर राज्य स्वतंत्र उदयाला आलं. 18व्या शतकाच्या प्रारंभी राजा चिक्क कृष्णराज सत्तेवर होता. कारभार नंदराज हा मंत्री पाहत होता आणि हैदर अली हा मैसूरच्या लष्करात एक साधा अधिकारी होता. त्याने काय केलं, पाश्चात्य धर्तीचं लष्करी प्रशिक्षण आपल्या हाताखालच्या सैनिकांना दिलं. ओके, आणि सामर्थ्यशाली लष्कर उभारलं. दिंडीगल या ठिकाणी शस्त्राचा कारखाना काढून सैन्याला शस्त्रसज्ज केलं. 1761 मध्ये हैदर अलीनं कृष्णराजाला बाजूला सारून काय केलं, सत्ता ताब्यात घेतली आणि मैसूरच्या आसपासचे बिदनूर, कॅनरा, मलबार हे प्रदेश जिंकून राज्यविस्तार केला. ठीक आहे, मग भारतीय सत्ताधीशांचा खरा शत्रू इंग्रज आहे हे त्यानं ओळखलं होतं आणि त्यानं काय केलं, ब्रिटिशांविरुद्ध सतत संघर्ष केला आणि 1769 मध्ये तर त्याने 3 वेळा ब्रिटिश फौजांचा पराभव केला आणि मद्रासपर्यंत धडक घातली. आणि हैदरच्या मृत्यूनंतर 1782 मध्ये त्याचा पुत्र टिपू सुलतान मैसूरच्या गादीवर आला. पण आपल्याला हे हैदर वगैरे काहीच माहित नसतं, आपण फक्त बघतो टिपू सुलतान. ठीक आहे, ओके. तर स्टोरी चालू होते इथून. तर तिथं टिपू सुलतानाने पण इंग्रजांना विरोध केला, इंग्रजांना शत्रू मानले, लाच देऊन त्याचे काही इंग्रजांनी फितवले. पण सुसज्ज इंग्रज लष्करापुढे टिपूचा निभाव लागला नाही आणि टिपू सुलतानाचा पराभव झाल्याने ब्रिटिशांनी काय केलं, दक्षिणेमध्ये आपला जम बसवला. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे अवध. 1722 मध्ये जर तुम्ही बघितलं, मुघल बादशाहने दिल्ली दरबारचा एक नामवंत उमराव सादत खान याची अवधची सुभेदार म्हणून नेमणूक केली. लक्षात ठेवा, बरोबर. अवध राज्याचा संस्थापक होय. कोण होता अवध राज्याचा संस्थापक? सादत खान. ठीक आहे, आणि बंडखोर जमीनदारांना वठणीवर आले, त्याने सगळे अराजक मोडून काढले. त्याच्या काळामध्ये अवधची उल्लेखनीय अशी आर्थिक आणि सांस्कृतिक प्रगती झाली. सन 1739 मध्ये सादत खानच्या मृत्यूनंतर त्याचा पुतण्या सफदरजंग अवधचा शासक बनला. सन 1748 साली दिल्ली दरबारचा वजीर म्हणून त्याची बादशाने नेमणूक केली आणि अफगाण सम्राट अहमद शाह अब्दालीच्या आक्रमणाविरुद्ध मराठ्यांनी मुघल साम्राज्याचे रक्षण करण्याबाबत त्याने पेशव्यांशी करार केला. लक्षात ठेवा बरं का, पेशव्यांशी करार कोणी केला, का केला? मग सादत खान पासून वाजिद अली शाह पर्यंत अनेक शासक अवध येथे झाले. त्यापैकी शुजा उद्दौलाच्या काळामध्ये इंग्रजांचा अवधच्या राजकारणात समाप्रवेश झाला. लक्षात ठेवा. आणि 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने गैरव्यवस्थापनाची सबब, कोणती सबब सांगून? गैरव्यवस्थापनाची सबब सांगून इथं अवध राज्य खालसा केलेलं आपल्याला दिसून येतं. तर इतकी इन्फॉर्मेशन तर आपल्याला माहित पाहिजे, तरच आपले क्वेश्चन सॉल्व्ह होतात. इथं तुम्हाला सादत खान, अहमद शाह अब्दाली, सफदरजंग यांच्यावरती क्वेश्चन 100% दिसणार आहेत, फक्त आपलं रीडिंग चांगलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे बंगाल. मुघल बादशाने सन 1717 मध्ये मुर्शिद कुली खान याची बंगालचा, बघा एका बाजूला नावं दिली जातात, एका बाजूला सुभेदार, बंगालचा सुभेदार, त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिल्ली अवधचा सुभेदार, अशा प्रकारे तुम्हाला जोड्या लावमध्ये क्वेश्चन विचारले जातात. तर त्यानं काय केलं बघा, मुर्शिद कुली खान यानं बंगाल दिल्लीच्या नियंत्रणापासून स्वतंत्र केले. ठीक आहे. 1739 मध्ये अली वर्दी खान बंगालच्या नवाब पदावर आला. म्हणजे मुर्शिद कुली खान नंतर अली वर्दी खान. उद्योग व्यापाऱ्यांची चांगली भरभराट झाली. बंगाल प्रांताचा आर्थिक विकास करण्यामध्ये कोणाची भूमिका होती? अली वर्दी खानची. आणि बंगालमध्ये अली वर्दी खानच्याच काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनी दिवसेंदिवस अधिक आक्रमण करत गेली, पण नवाबाचं दुर्लक्ष झालं. कंपनी विस्तारवादी वसाहतवादी राष्ट्राची प्रतिनिधी आहे हे बाह्य जगाच्या राजकारणाच्या त्याच्या अज्ञानामुळे त्याला उमगलं नाही आणि बलशाली लष्कर उभारण्याकडे त्यानं दुर्लक्ष केलं. आणि या चुकांची त्याला किंमत चुकवावी लागली का? चुकवावी लागली. 1757 मध्ये नवाब सिराज उद्दौला विरुद्ध युद्ध पुकारून कंपनीने काय केलं? प्लासीच्या लढाईमध्ये त्याचा पराभव केला आणि बंगालमध्ये आपल्या सत्तेचा पाया ब्रिटिशांनी घातलेला आपल्याला इथं दिसून येतो. ठीक आहे, ओके क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. राजपूत राज्य बघा, दिल्ली पासून नजीकचेच होते राजपूत राज्य, बरोबर. दिल्लीची सत्ता कमकुवत होताच ती राज्य काय झाली? स्वतंत्र झाली. ओके, पण ऐक्य निर्माण झालं का? नाही झालं त्यांच्यामध्ये, कारण त्यांची फुटीर वृत्ती आणि गटागटाने राहिले. अंतर्गत यादवी, विश्वासघात, कटकारस्थानं बरीच राजपूत राज्य आतून पोखरलेली होती
आणि एक प्रमुख राज्य होतं अंबर, त्याचा राजा सवाई जयसिंग कसा होता, कुशल होता, सुधारणावादी होता. त्याने जयपूर हे शहर वसवलं. मात्र शेवटी अनेक राजपूत राज्यांनी इंग्रजी वर्चस्व मान्य करण्याचं ठरवलं आणि लॉर्ड हेस्टिंगच्या काळामध्ये, लॉर्ड हेस्टिंगचा काळ कोणता, 1817 ते 1828, पुन्हा एकदा रिपीट करते, लॉर्ड हेस्टिंगचा काळ कोणता होता, 1817 ते 1823. कोटा, जोधपूर, उदयपूर, बुंदी, किशनगड, बिकानेर, जयपूर, प्रतापगड, बासवाडा, जैसलमेर इत्यादी राज्यांनी काय केलं, इंग्रजांचं वर्चस्व मान्य केलं आणि इथं राजपुतांचं स्वतंत्र अस्तित्व संपलं. ठीक आहे. कोणत्या राज्यांनी इंग्रजांचं वर्चस्व मान्य केलं हे तुम्हाला विचारलं जातं. कोटा, जोधपूर, उदयपूर, बुंदी, किशनगड, बिकानेर, जयपूर, प्रतापगड आणि बासवाडा. ओके. त्याच्यानंतर शीख बघा, आपण बघतोय रिझन कोणकोणते होते की ब्रिटिशांची सत्ता इथं स्थापन झाली. 18व्या शतकामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक राजकीय सत्ता म्हणून शिखांचा उदय झाला. ठीक आहे. मुघल काळामध्ये मुघल राज्यकर्ते आणि शीख यांच्यामध्ये उघड शत्रुत्व निर्माण झालं होतं आणि औरंगजेबाच्या धर्मवेड्या जुलमी तोडणारा तोंड देण्याकरता शिखांचे 10वे शेवटचे गुरु गोविंद सिंग यांनी काय केलं होतं, खालसा लष्कराची उभारणी. क्वेश्चन विचारला जातो, खालसा लष्कराची उभारणी कोणी केली, गोविंद सिंग यांनी केली. नादिर शहा व अहमद शाह अब्दालीच्या स्वाऱ्यांमुळे पंजाब मधील मुघल सत्ता कोलमडून पडली. पुन्हा एकदा रिपीट करते, नादिर शहा आणि अहमद शाह अब्दालीच्या स्वारीमुळे काय झालं, पंजाब मधली मुघल सत्ता कोलमडून पडली. पंजाब मधील राजकीय पोकळी भरून काढायला शीख पुढे सरसावले. शिखांचा राजा होता रणजीत सिंग, या नेतृत्वाचा उदय झाला. त्यानं शिस्तबद्ध प्रशिक्षित लष्करी उभारलं आणि रणजित सिंगच्या सामर्थ्याची कल्पना असल्यामुळं ईस्ट इंडिया कंपनीनं पंजाबकडे आपली वक्र दृष्टी वळवली नाही. पण रणजित सिंगच्या मृत्यूनंतर मात्र पंजाबमध्ये अराजक निर्माण झालं. त्याच्या उत्तराधिकाऱ्यामध्ये कर्तृत्व नव्हतं. अनेक शीख सरदारांना लालून टाकून इंग्रजांनी फितवलं. त्याच्यामुळे पंजाब जो होता इंग्रजांच्या ताब्यात आला आफ्टर रणजित सिंगच्या डेथ नंतर. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, मराठे. आता इथे जर बघितलं, मराठ्यांनी पण आव्हान दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम, महाराणी ताराबाई प्रखर संघर्ष केला. शाहूंच्या कारकिर्दीत पेशवे प्रबळ झाले. पहिला बाजीराव, नानासाहेब पेशवे. मराठी सत्ता अटकेपार पोहोचली. मुघल सत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी घेतली. पंजाबातून अब्दालीच्या प्रतिनिधीला मराठ्यांनी हाकलून लावलं. त्याच्यामुळे अब्दालीशी संघर्ष झाला. तिसऱ्या पानिपत युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला. मराठ्यांचं राजकीय महत्त्व कमी झालं. ब्रिटिशांनी मराठा सरदारातील संघर्ष, मतभेद, हेवे दावे यांचा फायदा घेतला आणि पेशवा माधवरावाच्या अकाली निधनानंतर मराठा राजकारणामध्ये स्वार्थ आणि भीती वाढली. पेशवे पदावरील व्यक्ती आपल्या गटाचा असावा याच्यासाठी कट कारस्थानं चालू झाली. आता इथं तुम्हाला नागपूरकर, भोसले व पेशवे, शिंदे, होळकर, पेशवे आणि आंग्रे, पेशवे आणि दाभाडे यांच्यामधला संघर्ष बघा. नागपूरकर, भोसले आणि पेशवे यांच्यामध्ये संघर्ष, शिंदे, होळकर, पेशवे आंग्रे, पेशवे दाभाडे. बरोबर. इथं याच्यामुळे काय झालं, दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांशी वसईचा तह केला. मराठे सरदारांनी एकत्र येऊन इंग्रजांविरुद्ध जर लढा दिला असता तर ते विजयी झाले असते. मात्र त्यांच्यामधल्या यादवीमुळे आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज अशा इंग्रज सैन्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही आणि मराठी सत्तेचा अस्त होऊन इंग्रजी सत्तेचा उदय झाला. ठीक आहे. ओके, क्लिअर. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण बघतोय कंपनीच्या काळातील इतके रिझन होते इंग्रजी सत्ता स्थापन होण्याच्या पाठीमागं. ओके. कंपनीच्या काळातले गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल यांची कामगिरी लक्षात घ्या. भारतामध्ये इंग्रजांची सत्ता स्थापन झाली होती. बरोबर. याला कंपनीचे गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल यांचे कार्य पण कारणीभूत ठरलं. जर तुम्ही बघितलं तर 1757 ते 1857 100 वर्षाचा जो काळ होता ना, रॉबर्ट क्लाइव्ह, वॉरेन हेस्टिंग, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड वेलेस्ली, हेस्टिंग, बेंटिंग, हार्डिंग, डेलहाउसी बरेच गव्हर्नर जनरल झाले. सिक्वेन्स लक्षात ठेवावा लागतो. याच्यामध्ये महत्वाचं काय काय घडलं बघा. क्लाइव्ह याने कर्नाटकामध्ये फ्रेंचांचा पराभव करण्यात महत्वाची कामगिरी बजावली. ठीक आहे. बंगालचा नवाब सिराजुद्दौला याचा पराभव करण्यासाठी त्याने सेनापती मीर जाफरशी कटकारस्थानं केली. याच्यामधून प्लासीचं युद्ध झालं. सिराज मारला गेला आणि इंग्रजांचा विजय झाला. ओके. बंगालमध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातला. बक्सारच्या युद्धानंतर अलाहाबादचा तह,
बंगालमधील निजामतीचे आणि दिवाणीचे अधिकार मिळवले. खूप सारे क्वेश्चन विचारतात. बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था, कंपनीला फायदा झाला आणि ईस्ट इंडिया कंपनी एका व्यापारी कंपनीचे एका राजकीय सत्तेमध्ये जर रूपांतर कोणी करून दिलं असेल तर ते आहे रॉबर्ट क्लाइव्ह याने. ठीक आहे. ओके. वॉरन हेस्टिंग याने राज्य विस्तारासाठी प्रयत्न केले. त्याने न्याय आणण्याचा विचार केला नाही. अनेक प्रकरणामधून कंपनीला आर्थिक फायदा फक्त मिळवून दिला. 1773 ब्रिटिश पार्लमेंटने रेग्युलेटिंग ऍक्ट पास केला आणि या कायद्याने बंगालचा गव्हर्नर हा ब्रिटिश अंमलाखालील भारताचा गव्हर्नर बनला. बंगालची राजधानी मुर्शिदाबादहून कोलकात्याला नेली. क्वेश्चन विचारलेला आहे. सनदी सेवा विकसित करण्याचा मान हेस्टिंग्जला दिला जातो. कलेक्टर पदाची निर्मिती केली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मुलकी फौजदारी न्यायालय निर्माण केलं. वसुलीच्या काळात सुसूत्रता त्याने चालली. ठीक आहे. कॉर्नवॉलिसने काय केलं? टिपू सुलतानाचा पराभव केला. त्याचं राज्य नियंत्रणात आणलं. जमीन महसुलासाठी कायमधारा प्रसिद्ध केली. इंग्रज सरकारला निश्चित महसूल मिळू लागला. भ्रष्टाचार कमी करून कार्यक्षमता आणण्यासाठी कॉर्नवॉलिसनं प्रयत्न केले. ठीक आहे. आणि कंपनीची राजवट दृढ होण्यास विल्सलीची कारकीर्द महत्वाची ठरली. कशामुळे? तैनाती फौज. ठीक आहे. अनेक सत्ताधीशांना फौज स्वीकारण्यास भाग पाडलं. याच्यामुळे काय झालं? भारतीय सत्ताधिकाऱ्यांचे इंग्रज सरकारवरील अवलंबित्व वाढलं आणि हेस्टिंगच्या काळामध्ये नेपाळमधील गुरख्यांचा पराभव झाला. तिथं विस्तार करण्यात आला. माळवा, वराड या प्रदेशामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या पेंढाऱ्यांचा त्याने बंदोबस्त केला. कोणत्या प्रदेशामध्ये? माळवा आणि वराड. आणि त्याच्या काळातच तिसरं मराठा इंग्रज युद्ध कोणाच्या? हेस्टिंगच्या काळामध्ये आणि पेशवाईचा शेवट झालेला आपल्याला इथं दिसून येतो. डलहौसीच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं, कंपनी सरकारचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला. साम्राज्य विस्तारासाठी डलहौसीने युद्ध, पदव्या, पेन्शन समाप्ती, अव्यवस्था, अराजक, दत्तक, वारस नामंजूर कोणत्या कोणत्या मार्गाचा वापर केला तर हे तुम्हाला ऑप्शन मध्ये विचारलं जातं. या धोरणाचा वापर करून त्याने भारतातील बरीच राज्य खालसा केली. त्याच्या काळामध्ये रेल्वे, पोस्ट, तारायंत्र, आधुनिक दळणवळणाची साधने सुरू झाले. त्याने साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करून साम्राज्य विस्तार केला. म्हणून त्याला ब्रिटिश साम्राज्याचा शिल्पकार असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. आणि इथं आपला जो फर्स्ट टॉपिक आहे तो संपतो. नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करूया. एतद्देशीय सत्तांशी संघर्ष. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बंगालशी रिलेटेड क्वेश्चन जास्त विचारले जातात. तुम्ही युपीएससीचे जरी क्वेश्चन पेपर काढून बघितले तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. तर बघा, एतद्देशीय म्हणजे आपल्या देशामधल्या सत्ता ज्या होत्या त्याच्याशी संघर्ष. त्याच्यामध्ये बंगाल प्रांत खूप महत्वाचा आहे. मुघल काळामध्ये जर आपण बघितलं तर बंगाल प्रांतामध्ये म्हणजे सध्याचा पश्चिम बंगाल, पूर्व बंगाल म्हणजे सध्याचा बांगलादेश आणि बिहार या प्रांतांचा समावेश होता. छोटे छोटे क्वेश्चन असतात की मुघल काळामध्ये जो बंगाल प्रांत होता ना तर तो आणि आता सध्याचा कोणता प्रदेश आहे. ठीक आहे. म्हणजे क्वेश्चन येणार नाही पण आपली तयारी असली पाहिजे. तर त्यावेळी बंगाल प्रांताची राजधानी कोणती होती? ढाका होती. बरोबर. बंगालचा महसूल कसा होता? मोठा होता. आणि राजकीय घडामोडीच्या दृष्टीने बंगाल प्रांत कसा होता? मुघल साम्राज्यातील खूप श्रीमंत पण नियंत्रणासाठी डिफिकल्ट होता. बरोबर. म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला जर शासन करायचं असेल तर त्याला बंगालच्या सुब्यावर पाठविलं जात होतं. ओके, क्लिअर. मग जर आपण बघितलं इथं तर 1700 ते 1727 हा जो काळ होता या काळामध्ये मुर्शिद कुली खान हा कोण होता? बंगालचा सुभेदार होता. आणि त्याच्या काळामध्ये बंगाल प्रांत भरभराटीला आला. लक्षात ठेवा बरं का हा मुद्दा की मुर्शिद कुली खानच्या काळामध्ये बंगाल प्रांत भरभराटीला आला होता. त्याच्यानंतर मोहम्मद खान म्हणजे मुर्शिद कुली खानचा जावाई आणि सरफराज खान बंगालचे सुभेदार बनले. 1740 मध्ये काय झालं? सरफराज खानला युद्धात ठार केलं गेलं आणि बिहारचा जो सुभेदार होता अलीवर्दी खान याने सत्ता मिळवली. ही जी टाइमलाईन आहे ना, मुर्शिद कुली खान, त्याच्यानंतर मोहम्मद खान, त्याच्यानंतर सरफराज खान आणि त्याच्यानंतर अलीवर्दी खान, ही टाइमलाईन तुम्हाला फक्त इथं माहित असली पाहिजे. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, इंग्रजांचं बंगालवर वर्चस्व. आता इथपर्यंत आपण बघितलं. बरोबर. मग इंग्रजांचं वर्चस्व कसं निर्माण झालं तर बंगालचा जो नवाब होता सिराजुद्दौला आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर 23 जून 1757 डेट लक्षात ठेवा. बंगालमध्ये प्लासी इथं जी लढाई झाली होती तिथे विजय मिळवला गेला ईस्ट इंडिया कंपनीनं आणि आपल्या साम्राज्याचा पाया घातला. ठीक आहे.
आणि कंपनीनं त्यापूर्वीची जी युद्ध होती फ्रेंच सारख्या प्रतिस्पर्ध्यांचं भारतातून उच्चाटन करण्याकरता झाली होती आणि त्याच्यानंतरची युद्ध जी झाली ती भारतात साम्राज्य स्थापनेकरता, बरोबर. म्हणजे प्लासीच्या लढाईच्या आधीची जी युद्ध होती ना ती फ्रेंच सारखे जे प्रतिस्पर्धी होते त्यांचं उच्चाटन करण्यासाठी होती, बरोबर. आणि प्लासीच्या लढाईनंतर जी युद्ध झाली ती इतर देशांसोबत झाली, म्हणजे भारतात साम्राज्य स्थापन करण्याकरता झाली. खूप महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. ओके. बघा, बंगाल, बिहार, ओरिसा हा संपूर्ण प्रदेश जो होता ना त्यावेळी बंगाल प्रांत होता, लक्षात ठेवा बरं का. 1740 मध्ये काय झालं, बंगालचा सुभेदार जो होता सरफराज खान त्याला युद्धात ठार मारलं. बिहारचा अलीवर्दी खान सत्ता मिळवली, पाठीमागे आपण बघितलं होतं. आणि या अलीवर्दी खाननं आपलं पद सुरक्षित करण्यासाठी मुघल बादशहाला काय केलं, भरपूर लाच दिली होती. ठीक आहे. अलीवर्दी खान उत्कृष्ट प्रशासक होता, बंगालची भरभराट केली त्यानं, इंग्रजांशी मित्रत्वाचे संबंध ठेवले आणि 1756 मध्ये झाले याचं निधन. आणि त्याच्यानंतर त्याच्या मुलीचा मुलगा सिराज उद्दौला हा बंगालचा नवाब बनला. म्हणजे तुम्हाला अलीवर्दी खान आणि सिराज उद्दौला याचं रिलेशन माहित असलं पाहिजे. मुलीचा मुलगा सिराज उद्दौला हा नवाब बनला. ओके, क्लिअर. आता हा जो सिराज उद्दौला होता ना, अलीवर्दी खानची जी लहान मुलगी होती अमीना बेगम हिचा मुलगा होता. जेव्हा तो बंगालच्या नवाबपदी विराजमान झाला की नाही तेव्हा त्याचं वय होतं फक्त 24 वर्ष. राजकारण प्रशासनाचा अनुभव नव्हता आणि याच संधीचा फायदा इंग्रजांनी घेतला. त्याच्याकडून खूप चुका झाल्या, दूरगामी परिणाम झाले. बंगालमध्ये इंग्रज, फ्रेंच, डच यांच्या वखारी तर ऑलरेडी होत्या, आपण बघितले पाठीमागं, बरोबर. पण यातील सर्वात समृद्ध वखारी कोणाच्या होत्या, इंग्रजांच्या होत्या. आणि ईस्ट इंडिया कंपनीचा तिथला व्यापार किफायतशीर होता, त्याच्यामुळे त्यांचे आर्थिक हितसंबंध बंगालशी निगडीत झाले होते. ठीक आहे, ओके, लक्षात घ्या. आणि याच्यानंतर आपण बघतोय प्लासीच्या लढाईची कारण, प्लासीच्या युद्धाची कारण काय होती. बघा, प्लासीच्या युद्धाची कारण तुम्हाला विचारली जातात, मी बुलेट पॉइंट अगोदर सांगते. वखारीच्या तटबंदीला सिराजचा विरोध, ब्रिटिशांचा खाजगी व्यापार, नवाबाच्या शत्रूंना ब्रिटिशांचा आश्रय, कलकत्ता अंधार कोठडी घटना, नवाबाविरुद्ध इंग्रजांची कारस्थाने. 5 झाली. 5 रिझन. हे 5 रिझन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात की खालीलपैकी कोणती कारणे प्लासीच्या युद्धाची कारणे होती. तर पहिलं रिझन होतं बघा, वखारीच्या तटबंदीला सिराजचा विरोध होता. तिथे वखारी होत्या, आपण बघितल्या. सगळ्यात समृद्ध वखारी कोणत्या होत्या, इंग्रजांच्या होत्या. तर इंग्रज आणि फ्रेंच यांनी सिराजची परवानगी न घेता वखारीला तटबंदी बांधायला सुरुवात केली, बरोबर. मग सिराजनं काय केलं, विरोध केला. आणि त्याच्या मते बंगालमधील जनतेचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची, नवाबाची. मग नवाबाच्या आदेशानंतर फ्रेंचांनी तटबंदीचं काम थांबवलं, पण इंग्रज कसे होते, वाईट होते, बरोबर. दुर्लक्ष केलं त्यांनी. हे एक रिझन झालं युद्ध होण्यापाठीमागं. त्याच्यानंतर ब्रिटिशांचा खाजगी व्यापार. बघा, 1717 मध्ये दिल्लीचा जो बादशाह होता फरुखसियर यानं बंगालसाठी ईस्ट इंडिया कंपनीला सालिना 3000 विचारलं जातं एक्झाम मध्ये, लक्षात घ्या. या मोबदल्यामध्ये मुक्त व्यापाराची परवानगी दिली होती. पुन्हा एकदा मी रिपीट करते. 1717 मध्ये दिल्लीचा बादशाह फारुखसियर यानं बंगालसाठी ईस्ट इंडिया कंपनीला किती रुपयाच्या मोबदल्यात मुक्त व्यापाराची परवानगी दिली होती, 3000 रुपये, बरोबर. कोणी, फरुखसियरनं. मग ही परवानगी फक्त कंपनीलाच होती, कंपनीच्या नोकरांच्या खाजगी व्यापाराला होती का, नव्हती. मग कंपनीच्या मालाकरता जकात मुक्तीचे परवाने देण्याचा कंपनीला देण्यात आलेल्या अधिकाराचा कंपनीचे अधिकारी काय करू लागले, गैरव्यापार करू लागले, बरोबर. मग कंपनी आपल्या नोकरांच्या खाजगी व्यापारासाठी दिली होती का, नव्हती. पण कंपनी मात्र परवानगी देऊ लागली. आणि एवढंच नाही तर भारतीय व्यापाऱ्यांना जकात मुक्तीचे परवाने कंपनी विकत पण होती, लक्षात घ्या. मग याच्यामुळे काय झालं, नवाबाचं जे उत्पन्न होतं ना ते बुडू लागलं. त्याच्यातूनच काय झालं, नवाब आणि इंग्रज यांचे संबंध आपल्याला इथं बिघडलेले दिसून येतात. ठीक आहे, ओके. तिसरं रिझन आहे नवाबाच्या शत्रूंना ब्रिटिशांचा आश्रय. बघा, सिराजचे जे विरोधक होते ना, सिराजच्या विरोधकांना ब्रिटिश आपल्या वखारीमध्ये आश्रय देऊ लागले, लक्षात घ्या. उदाहरणार्थ, नवाबाच्या सेवेत असलेल्या कृष्णदासने फार मोठ्या पैशाची अफरातफर केली आणि कारवाईच्या धाकाने गैरमार्गाने गोळा केलेली सगळी संपत्ती घेऊन कृष्णदास कंपनीच्या आश्रयाला कलकत्त्याला पळून गेला. ठीक आहे. नवाजिश खान या अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होता, त्यानं पण काय केलं, पळून जाऊन कंपनीचा आश्रय घेतला आणि या अधिकाऱ्यांना ताब्यात देण्याचा आदेश सिराजने दिला, पण कंपनीने काय केलं, दुर्लक्ष केलं. त्याच्यामुळे पण सिराज उद्दौला इथं चिडलेला आपल्याला दिसतो.
आणि चौथी आहे अंधार कोठडीची घटना. कलकत्ता आणि इतर ठिकाणाच्या वखारीत बांधत असलेली तटबंदी पाडून टाकावी अशी आज्ञा सिराजने केली. इंग्रजांनी पाळली नाही. सिराजने इंग्रजांवर चाल केली. नवाबाने काय केलं? इंग्रजांची कासिम बाजार इथली वखार ताब्यात घेतली. कलकत्त्यावर हल्ला केला. नवाबाच्या अधिकाऱ्यांनी काही इंग्रजांना युद्धकैदी म्हणून पकडलं आणि 146 युद्ध कैद्यांना 18 फूट लांब 14.10 फूट हे फिगर्स लक्षात ठेवा रुंद खोलीमध्ये डांबण्यात आलं. जून महिना, गरमी, प्राणवायूचा कमी पुरवठा, 123 कैदी मृत्युमुखी पडले. याचा फायदा इंग्रजांनी उठवला आणि सिराज विरुद्ध लढाईची तयारी केली. आता हे खरं खोटं घटना माहित नाही, पण दिलेलं आहे हिस्ट्रीमध्ये असं. ठीक आहे, ओके. आणि पाचवं रिझन होतं नवाबा विरुद्ध इंग्रजांची कारस्थानं. बघा, इंग्रजांविरुद्ध सहजपणे मिळालेला जो विजय होता ना, त्याच्यामुळे नवाब बेसावध राहिला. इंग्रजांच्या सामर्थ्याचा त्याला अंदाज नाही आला. बरोबर. सिराजच्या कारवाईला घाबरून फुलटा बेटावर थांबून इंग्रज मद्रासहून कुमक घेण्याची वाट पाहू लागले आणि नवाबाविरुद्ध विश्वासघाताचं जाळं त्यांनी विणलं. कलकत्ता पडल्याची बातमी मद्रासला पोहोचतात एक सैन्याची तुकडी रॉबर्ट क्लाइव्ह, नेतृत्व कोणाचं होतं? रॉबर्ट क्लाइव्ह, लक्षात ठेवा. 1757 मध्ये क्लाइव्हने सिराजउद्दौलाचा अधिकारी माणिकचंद याला लाच देऊन कलकत्त्याला मिळवलं आणि कलकत्ता जिंकून घेतल्यावर शांत न राहता क्लाइव्हनं काय केलं? सिराजला पदच्युत करण्यासाठी कायद्याने सुरुवात केली. लक्षात घ्या, नवाबाशी काहीतरी कुराबत काढण्याच्या उद्देशाने त्याने हुगळी लुटली. सिराज त्यांच्या विरुद्ध चालून आला. दोघात जी लढाई होती त्याचा निर्णय झाला नाही. शेवटी तह झाला. नवाबाने कलकत्त्याच्या तटबंदीला मान्यता द्यावी असं ठरलं. नवाबाशी तह झाल्यानंतर क्लाइव्हने फ्रेंचांना बंदोबस्त करण्याचं ठरवलं आणि फ्रेंच आणि नवाब यांच्यात युती शक्यताच मुळात खोडून टाकण्याकरता फ्रेंचांच्या चंद्रनगरवर हल्ला केला आणि त्यांचे ठाणे मार्च 1757 मध्ये काबीज केले. म्हणजे इंग्रजांनी काय केलं? फ्रेंच आणि नवाब यांना पण एकत्र नाही येऊ दिलं. नवाबाने बंगालच्या रक्षणासाठी काहीही केलं नाही. बंगालमधून फ्रेंचांचं उच्चाटन होऊ देणं ही सिराज उद्दौलाच्या दृष्टीने एक खूप मोठी घोडचूक ठरली. ठीक आहे, ओके, क्लिअर. आणि क्लाइव्ह थांबला का? नाही. क्लाइव्हनं काय केलं? सिराज ऐवजी आपल्याला अनुकूल असा नवाब बंगालमध्ये असावा असं त्याचं इच्छा होती आणि त्यानं स्वार्थासाठी सोकियांशी द्रोह करण्याची तयारी सुद्धा ठेवली. नवाबाचा जो प्रमुख सेनापती होता मीर जाफर याला नवाबाचं पद दिलं आणि सिराज उद्दौला विरुद्ध हात मिळवणी केली. ठीक आहे. मीर जाफर गादीवर बसला. इंग्रजांशी आक्रमणात्मक संरक्षणात्मक करार केला. 1 कोटी रुपये द्यावेत, भरपाई 50 लाख रुपये द्यावी, हिंदूंची झालेली भरपाई 20 लाख रुपये द्यावी, कलकत्त्याच्या दक्षिणेचा सगळा प्रदेश कंपनीला द्यावा, नवाबाच्या संरक्षणाकरता कंपनीच्या फौजा जातील तेव्हा त्याचा सगळा खर्च नवाबाने करावा, अशा बऱ्याच तरतुदी होत्या. आणि सिराजच्या दरबारातील जो राय दुर्लभ सेनाधिकारी होता आणि जगत शेठ सावकार यांनी क्लाइव्हशी हात मिळवणी केली. ठीक आहे, ओके. आणि मीर जाफर आणि कंपनी यांच्यात झालेल्या कारस्थानाची माहिती कोणाला माहित झाली? अमीनचंदला माहित झाली. तेव्हा त्याला क्लाइव्हने पैशाचे आमिष देऊन फितूर केले आणि अशा पद्धतीने त्यांनी काय केलं? नवाबाविरुद्ध कारस्थान रचून प्लासीच्या युद्धाकडे वाटचाल केली. ठीक आहे. इतर राय दुर्लभ, अमीनचंद या सगळ्यांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, एक्झाम मध्ये विचारली जातात. त्याच्यानंतर आहे प्लासीची लढाई. बघा, प्लासीच्या लढाईच्या पूर्वीची सिच्युएशन आपण बघितली. बरोबर. सिराज विरुद्ध कारस्थान जेव्हा पूर्णत्वाला जाईल तेव्हा क्लाइव्हने त्याच्यावर इंग्रजांशी झालेल्या कराराचा भंग केला आहे असा खोटा आरोप लावला. सिराजच्या उत्तराची वाट न पाहता क्लाइव्ह 3000 फौजांसह चालून गेला. मुर्शिदाबाद या आपल्या राजधानीतून सिराज आपल्या प्रचंड सैन्यासह निघाला. इंग्रजांपुढे निभाव लागणं कठीण होतं. 23 जून 1757 प्लासी या ठिकाणी युद्ध झालं. मीर जाफर आणि राय दुर्लभ यांनी युद्धातून अंग काढून घेतलं. नवाबाचं बहुतांशी सैन्य दोघांच्या नेतृत्वाखाली होतं. मीर जाफर तटस्थ राहिला. नवाब सिराज उद्दौलाने त्याला सल्ला विचारला तेव्हा मीर जाफरने नवाबाला सल्ला दिला की त्याने युद्ध कार्य नवाबाकडे सोपवावं आणि स्वतः युद्धभूमी सोडून निघून जावं. त्याप्रमाणे नवाब मुर्शिदाबादला गेला. प्लासीची लढाई संपली. सिराज उद्दौलाला पकडून ठार मारण्यात आलं. मीर जाफर बंगालचा नवाब बनला आणि इंग्रजांच्या मदतीने मीर जाफरने कंपनीला किती 24 परगणे याच्यावरती क्वेश्चन आलाय जिल्ह्याचा प्रदेश दिला. क्लाइव्हला किती पौंड भेट देण्यात आली हेही विचारलं जातं. इतर अधिकाऱ्यांना 50 लाख रुपये बक्षीस देण्यात आलं हेही विचारलं जातं. आणि भविष्यात इंग्रज अधिकाऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना खाजगी व्यापारावर कोणताही कर लागणार नाही असंही ठरवण्यात आलं. ठीक आहे.
या सगळ्या गोष्टी आयोगाने विचारलेल्या आहेत, लक्षात घ्या. प्लासीच्या लढाईच्या पूर्वीची सिच्युएशन बघितली, प्लासीची लढाई बघितली. आता प्लासीच्या लढाईचे महत्व काय होतं आणि परिणाम काय झाले बघा. प्लासीच्या युद्धाला लष्करी दृष्ट्या महत्व नाही, कारण हे सगळं काय होतं, कटकारस्थान होतं, बरोबर. पण राजकीय दृष्ट्या महत्व आहे. मीर जाफर सारखा स्वार्थी अधिकारी इंग्रजांच्या ताब्यात आला, बरोबर. त्याच्याप्रमाणे के.एम. पन्नीकर काय म्हणतात बघा, उद्गार विचारले जातात. के.एम. पन्नीकर प्लासीच्या लढाई संबंधी काय म्हणतात की हा एक सौदा होता आणि त्यात मीर जाफर आणि बंगालच्या धनिकांनी नवाबाला इंग्रजांच्या हाती विकले. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. प्लासीच्या युद्धाचे महत्व आणि परिणाम लक्षात ठेवा. बंगाल इंग्रजांच्या नियंत्रणाखाली आला, ठीक आहे. कधीही स्वतंत्र होऊ शकला नाही. मीर जाफर जरी गादीवर बसला तरी राजकारणाची सगळी सूत्र इंग्रजांच्याच हातात होती. इंग्रजांनी बंगालमध्ये अनेक सवलती मिळवल्या. बंगालच्या अंतर्गत भागात कंपनीला वखारी सुरू करण्याची परवानगी मिळाली. इंग्रजांचा तिथं आर्थिक साम्राज्यवाद सुरू झाला, ठीक आहे, प्लासीच्या लढाईनं. प्लासीच्या लढाईनंतर बंगालमधून पैसा उघडपणे देशाच्या बाहेर जाऊ लागला. कंपनीला बंगाल, बिहार, ओरिसा या प्रांतात करमुक्त व्यापाराची परवानगी मिळाली. कलकत्त्यावर हल्ल्यात झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून कंपनी आणि शहरातील व्यापारी यांना रोख रक्कम मिळाली. लाईव्हच्या मतानुसार कंपनी आणि तिचे कर्मचाऱ्यांनी नवाबापासून 30 ते 35 लक्ष रुपये उकळले. कंपनीची टाकसाळ कलकत्त्यात सुरू झाली. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कोणत्या लढाईनंतर कंपनीची टाकसाळ कलकत्त्यात सुरू झाली, तर प्लासीच्या लढाईनंतर. प्लासीची लढाई जरी म्हणजे लष्करी दृष्ट्या महत्वाची नसली तरी सुद्धा भारताचं भवितव्य ठरवणारी ठरली. बंगालच्या स्वामित्वाबरोबर थोड्याच वर्षात संपूर्ण भारताचं सार्वभौमत्व इंग्रजांकडे गेलं आणि एका व्यापारी कंपनीचं राजकीय सत्तेत रूपांतर झालं. दिवाणी हक्क मिळाल्याने फारसा व्यापार न करता काय झालं, कंपनीला वार्षिक फायद्याची तरतूद झाली आणि कंपनीच्या व्यापारावर कोणतीच बंधनं राहिली नाही. जेव्हा बंधनं राहत नसतात तेव्हा काय होतं, तेव्हा इथं त्यांच्या व्यापारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला वाढ झालेली दिसून येते, ठीक आहे. ओके, क्लिअर. चला, पुढे जाऊया बघा. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे, नेक्स्ट आहे की मीर जाफर इंग्रजांच्या खांद्यावर बसून नवाब बनला, बरोबर. दरबारी मंडळीमध्ये त्याच्याबद्दल तुच्छताच असणार आणि त्याच्यामुळे नवाब आणि त्याचे सहकारी यांच्यामध्ये कटकटी सुरू झाल्या. बंगालचा नवाब इंग्रजांच्या हातचे बाहुले बनला आणि इथून पुढे बंगालच्या इंग्रजांच्या नवाबाला कारभार करावा लागला, ठीक आहे. ओके, क्लिअर. प्लासीच्या लढाईत पूर्वी क्लाईव्ह एक मद्रास गव्हर्नरचा नोकर म्हणून बंगालला रवाना झाला होता, परंतु प्लासीच्या विजयामुळे काय झालं, बंगालचा गव्हर्नर म्हणून कंपनीने त्याची नियुक्ती केली. ओके, काय काय घडलं हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. तर इथं आपण सगळ्यात महत्वाचं काय बघितलं, प्लासीच्या लढाईच्या आधीची सिच्युएशन, प्लासीची लढाई, प्लासीच्या लढाईचे परिणाम.